चहा जर तुमचाही जीव की प्राण असेल आणि आता चहाचं नाव ऐकून तुम्हाला सुद्धा चहाची तलप आली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या हितासाठीच आहे। दिवसातून 2 कप चहा घेण्यात खरं तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि केव्हा तरी 2च्या ऐवजी 3 कप चहा झाला तरी सुद्धा चालेल, पण त्यासाठी काही बेसिक नियम लक्षात ठेवा, म्हणजे चहामुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील। चहामध्ये दूध आणि साखर हे प्रमाणात वापरा। दूध प्रमाणात का, तर चहामध्ये फ्लॅव्हेनॉइड्स आणि दुधामध्ये असणारे केसिन हे एकमेकांसोबत रिॲक्ट होऊन चहाची अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ही कमी करतात। पण मला सांगा, तुम्हाला माहीत होतं का की चहामध्ये फ्लॅव्हेनॉइड्स नावाचे कुठले अँटीऑक्सिडंट्स आहेत ते? तुमचं उत्तर जर नाही असेल तर बिंदास चहा प्या। काही अन्नपदार्थ हे आपण सेवन करतो कारण त्याने आपल्याला मानसिक समाधान मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं। फ्लॅव्हेनॉइड्स आपल्याला इतर बऱ्याच फ्रूट्समधूनही मिळू शकतं। चहा सकाळी सकाळी उपाशी पोटी पिऊ नका। खास करून जर तुम्हाला हायपर ॲसिडिटी, स्टमक अल्सर्स, वारंवार गॅसेस आणि ब्लोटिंग होत असेल तर तुम्ही उपाशी पोटी चहा, कॉफी हे मात्र टाळा। चहा जेवणाआधी किंवा जेवणानंतर लगेचच घेऊ नका किंवा नाश्त्यासोबत देखील घेऊ नका, कारण चहा आपल्या शरीरामध्ये मिनरल्सचे ॲब्झॉर्प्शन हे कमी करते। तुम्ही खाल्लेल्या अन्नापासून मिळणारे मायक्रो न्यूट्रिएंट्स शरीरापर्यंत ते पोचू देत नाही आणि मग कालांतराने वेगवेगळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज हे आपल्याला उद्भवू लागतात। सगळ्यात कॉमन म्हणजे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया। आणि शेवटचा म्हणजे चहामध्ये कॅफेन असल्यामुळे आपल्या मनाला उत्तेजना ते देते, माइंड अलर्ट ठेवते आणि शार्प ठेवते। कामाच्या वेळेत हे ठीकच आहे, पण याचा इफेक्ट 4 ते 5 तास आपल्या मनावर राहू शकतो। त्यामुळे संध्याकाळी 5 आणि 6च्या पुढे चहा हा घेऊ नका, म्हणजे तुमच्या स्लीप सायकलवर त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही। एस्पेशली ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत त्यांनी हा नियम मात्र नक्की पाळा। प्रमाणात घेतलात तर चहा तुम्हाला त्रास देणार नाही आणि मग पावसाळ्यात, थंडीच्या वातावरणात किंवा माइंड रिफ्रेश करायला गिल्ट फ्री चहा घ्या आणि एन्जॉय करा। आजच्यासाठी एवढंच। हेल्दी रहा।